हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. उकडायला लागले तर एवढं प्रचंड उकडायला लागले. थोडंही फॅन पण पडलं ना उकडतं तर ले. इथं बघा मी आले कुठं, सुशील शिलाई मशीनच्या दुकानात आले. तुम्ही बघितलं माझ्याकडे 2 मशीन आहे. एक पिको फॉलची मशीन आहे आणि एक फुल शटरची मशीन आहे. असे 2 माझ्याकडे मशीन आहे. तर फुल शटरच्या मशीनला स्टँड आहे आणि पिको फॉलच्या मशीनला स्टँड नव्हतं, तेच घ्यायला आले. कार्तिकचे पप्पा चॉईस करायला लागलेत फुल शटरचं स्टँड. तर त्यांनी सांगितलं येताना की पिको फॉलची मशीन घेऊन या, त्या हिशोबाने व्यवस्थित बसून देणार आहे स्टँड. तर ते कार्तिकच्या पप्पांनी चॉईस केलं आणि तिथं त्यांचं काम चालू आहे. तर फुल शटरला ना, तर परत एकदा आम्ही माझ्या फुल शटरला मशीनला काहीही झालं नाही, फक्त मी चेक करायला घेऊन आले इकडे. त्याच्यात घाण अटकली तर साफ कशी करायची वगैरे ना, आपण शिलाई करतो त्याचं पूर्ण कापसाचं असं पूर्ण चोथा त्याच्यात अटकतं आहे ना, ते काढून कसं साफ करायचं तेच मी त्यांना विचारत होते. आणि थोडंसं ऑइल करून घेतलं आणि त्यांना तेच विचारत होते. ते सांगत होते ओपन करून साफ कसं करायचं, कसं काय करायचं ते सगळं. आणि पहिल्या स्टार्टिंगला सांगितलेलं, तरी अजून एकदा विचारलं. आणि पिको फॉलचं गट आणि ना स्टँड हे बघा कंप्लीट झालं आज माझं. केव्हापासून माझी इच्छा होती घ्यायचं. फुल शटरमध्ये थोडासा गॅप बसतो. पिको फॉलचा स्टँड घेतला की गॅप बसत नाही, काय परफेक्ट बसतो आणि परफेक्ट शिलाई होते. तुम्हाला पण शिलाई मशीन घ्यायचं असले तर मी सजेशन करेन की सुशीलमध्येच घ्या, 1 नंबर भेटते. आणि माझ्या पिको फॉलच्या मशीनला वर्ष होऊन गेलं आणि शिलाई मशीनच्या म्हणजे फुल शटरच्या मशीनला ना 2-3 वर्ष होऊन गेले तर काही प्रॉब्लेम आला नाही. तर माझ्याकडे स्टँड आहे म्हणून मी रिक्षा करून गेली आणि कार्तिकचे पप्पा आणि कार्तिकांना मागून येतात ते. तर मी रिक्षाने जाते. दोन्ही मशीन टाकले त्याच्यात आणि स्टँडला पकडले. पडलं तर त्याच्यासाठी मी पकडले आणि निघाले आता. तर हे कुठं आहे तुम्हाला पाहिजे असलं ॲड्रेस तर नक्की मी मेन्शन करील. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते तुम्हाला. तर तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा. तर मी सजेशन करेल तुम्ही फुल शटर घ्या, हाफ शटर घ्या, पिको फॉल मशीन घ्या, कोणची पण मशीन घ्या. तर मी तुम्हाला सांगेल की सुशील शिलाई मशीनमध्येच घ्या, तर बेस्ट आहे, चांगलं आहे म्हणून. आणि आता हे बघा मी पोचली घरी. अजून कार्तिकचे पप्पा आले नाही. तर बघा स्टँड आणि दोन्ही मशीन ठेवलेत पार्किंगमध्ये. आता कार्तिकचे पप्पा आणि कार्तिक आले तर घरात घेऊन जाते मी. आणि पूजा करायची आज गुरुपुष्यामृत आहे म्हटल्यावर दोन्ही मशीनची पूजा पण करून घेणार आहे. मी केले तरी पण अजून एकदा करणार आहे. फुल शटरची मशीन आहे, स्टँड हे दोन्ही पहिले केलेलं. त्याच्यानंतर मग पिको फॉलचा गट आणल्यानंतर फुल शटरच्या मशीनवर ठेवून तरी केलेलं. तर आता पिको फॉलची मशीन आणि स्टँड आणि फुल शटरची मशीन आणि स्टँड त्याचे झालेत ना, म्हणून आता पूजा करून घेते. आणि तुम्हाला सांगते मी गरम खूप व्हायला लागले म्हणून मी गाऊन घातला आहे. आणि पूजा करताना तर मी डोक्यावर ओढणी घेते. देवपूजा ना आरती वगैरे करताना मी घेतेच आणि मंदिरात वगैरे गेल्या डोक्यावर घेतेच मी. शिलाई मशीनची पूजा करायला लागले म्हणून डोक्यावर घेतलं. आणि गरम भरपूर व्हायला लागले म्हणून मी गाऊन घातले. कारण की जातानाच मला एवढा त्रास होत होता ना गरमीचा. तुम्ही समजून घेईल, आता उन्हाळा दिवस आहे म्हटल्यावर तुम्ही समजून घेईल. तर असो. तर मी पूर्वेला दिशेला दोन्ही मशीन ठेवलेत आणि माझ्याकडे जागा नाही आहे म्हणून हॉलमध्ये ठेवलं तर मग इथून तिकडे सरकवायचं, तिथून इकडे सरकवायचं. त्याच्यापेक्षा मी काय केलं माहिती का, देवाच्या समोर पूर्वे दिशेला ठेवून दोन्ही मशीन आणि पूजा करायला लागले. हे बघा पहिले आता पिको फॉलचंच, आता नवीन काय आणलं स्टँड आणलं पिको फॉलचा, म्हणून पहिले पिको फॉलच्याच मशीनला मी पूजा करून घेते. आणि धूप दीप अगरबत्ती लावून आणि साखर आणि अक्षता ठेवून मस्त पूजा करून घेतल्या. आणि आता फुल शटरची पूजा करून घेते. तर आज चांगला योग आहे म्हटल्यावर आणायचं. तर माझी खूप प्रमाणाच्या बाहेर इच्छा होती, एवढी इच्छा होती ना. आणि आज मी खरंच खूप खुश आहे. काय कारण की त्याचं स्टँड त्याला ह्याचं स्टँड ह्याला. आणि माझी खूप इच्छा होती की स्टँड घ्यायचं. फायनली आज त्याचा मुहूर्त निघाला आणि मी स्टँड घेतला. मी खूप खुश आहे, प्रमाणाच्या बाहेर खुश आहे की माझ्या मनासारखं झालं की मला सगळं भेटलं म्हणून. असो. आणि आता इथं पूजा करून घेते. हा व्हिडिओ आहे ना डेली ब्लॉगचा मध्येच येणार आहे. तर मी पूजा केली ना म्हणून माझ्या डेली ब्लॉगमध्ये येतं. आणि नंतरचे व्हिडिओ येईल नाही मशीनचे तर माझ्या शिलाई मशीन फॅशन डिझाईनमध्येच येणार आहे. तर आता ह्याचा शॉर्ट व्हिडिओ आहे ना ते मी फॅशन डिझाईनच्या चॅनलमध्ये टाकणार आहे. तर हे डेली ब्लॉग पूजा करते म्हणून मी डेली ब्लॉगमध्येच करणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि स्टँड घेतलेलं ते योग्य केलं का ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा.
आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.